संतोष आणि तुषार ही जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक कर, बॉलिंग माग करते गोलंदाज राहुल कांबळे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा, वेळ खूप कमी आपल्याकडे. पहिला बॉल राहुल यांचा, पहिला बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला, मात्र एसटीच्या खूपच बाहेर आणि इथे मात्र पंचाने दंडित केले गोलंदाजाला. अवांतर धाव, अवांतर धावेने मात्र येथे खऱ्या अर्थाने सही गणेश झालाय. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात भोसलेवाडी संघाचा आपण पाहतोय. धावफलकावरती मात्र ते धाव नक्कीच लागली, एक धाव धावफलकावरती लागली. पुढचा बॉल, पुढचा बॉल आता मात्र परफेक्ट लाईन लेंथ मध्ये चेंडू हाताळला गेलाय. परफेक्ट वेग सुद्धा पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट येतोय चेंडू, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून नक्की हाताळला गेलाय. पुढचा बॉल, पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे, चेंडू होतोय फरार चौकार. डीजे एक सिंगल धाव येते तसं पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र एक ने भर होते. एका सिंगीने धावपड नक्कीच पुढे सरसावते, वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3-5-7 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात सी भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा, एक आपल्या मानाची अभिमानाची परंपरेची स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाजाने पुन्हा दंडित केले गेले पंतांच्या माध्यमातून. अवांतर धाव, धावसंख्येत मात्र एक ने भर होते. या षटकामध्ये आपण पाहिल्या गेल्या 3 अवांतर धावा नक्कीच आल्यात गोलंदाज राहुल कांबळे यांच्याकडून आपण पाहतोय. 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करणारा संघ भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल खोदून काढलाय, उडवलाय समोरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडू जाते वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. तुषारच्या बाडूने पहिल्या 4 धावा आल्या. या 4 धावेविषयी आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12 आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणती चुकी होत नाहीये. तुषार मात्र माघारी परत आहेत. ओ यू ठी इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. साधावा
रुपयाचं पारितोषिक आलंय. चला मानतो मॅच द्यायची आयोजकांना विनंती करतोय. अक्षय वनागडे यांच्याकडून पाहिले तर एक सुंदर खेळी आपल्याला पाहायला मिळाले मागील सामन्यातील. त्याला विनंती करतोय मान्यवरांना की आपण आपल्या शुभ असते त्यांना मध्ये सन्मानित करायचंय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय शावडी तालुका असोसिएशनचं एक बक्का सूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अमित कांबळे. स्ट्राईक मध्ये आपण संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सूर एक चेंडू हाताळला गेला. पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय अमित कांबळे यांना. पहिलाच बॉल 50 वेगामध्ये नक्कीच हाताळला गेला आणि थेट टेस्टिंगचा वेध घेतलाय. मानसिक नक्कीच ऑफर असणार. आपण स्टंपिंग किंवा कॅच पकडलीत तर 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. अक्षय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र 2 चेंडू होत आहे आणि इथे मात्र डायरेक्ट थेट विकेटचा पतन. धावबाद. वीस धावा फलकावरती लागल्या. आता नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत्या. सुनील आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र गोलंदाज अमित कांबळे मात्र चुकी करतायत कारण एक फुल लेनचा चेंडू नक्की हाताळला गेला. पंचांनी मात्र दंडित केला गेला आणि तो 9 चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र येणारा पुढचा चेंडू हा नक्कीच फ्रेड असेल. सुनील साठी मात्र हा खऱ्या अर्थाने ऑफर असणार आहे. सूर एक चेंडू हाताळला गेला. एसटी चुकी करतायत. मी मागाशी म्हणालो ही क्षमता त्यांच्याकडे. जरी आपल्याकडून 9 चेंडू आला मात्र पुढच्या चेंडूवरती कसं तरी कमबॅक करता येईल हे नक्कीच त्यांना माहिती आहे आणि जाणलंय हेरलंय आणि त्याच प्रकारचा चेंडूवरती नक्कीच हाताळला गेलाय. पुढचा बॉल अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूर एक चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. अमित कांबळेने अंकित दाखवून दिलंय की मागाशी पाहायला गेलं तर खरंच माझ्याकडून 2 चेंडू हाताळला गेला होता मात्र कसं कमबॅक केलंय ते बघा. कारण कमबॅक करणं हे आमच्या रक्तात आहे आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कांबळ्यांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. धावसंख्या मात्र अजूनही तटस्थ आहे. धावसंख्येमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तसरी पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चुकी करतायत. झेल नक्की निसटलाय. इथे मात्र जीवन दान मिळाले. 2 धावा मात्र इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सुनील यांचा मात्र झेल ड्रॉप केलाय. 23 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आता मात्र आडव्या बॅटना हा येतोय खणखणीत षटकार. डीजे आता मात्र सुनीलच्या बाळूला मोठा फटका आलाय. या 2 आपण पाहिलं ते षटकाराने नक्की 200 रुपयाचा पारितोषिकाला सन्माननीय विजयजी भोसले साहेबांच्या माध्यमातून या 7 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा फलकावरती लागल्या. आता 2 गडी बाद 29 धावा फलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावा फलकावरती लागल्यात. तर पाहिल्या 14.50 सरासरी धावा आतापर्यंत बनल्यात. आता मात्र येणारे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये कशा धावा जमा केल्या जातील हे मात्र पाहावं लागेल. सांगितलं तिसरं आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होत आहेत.
आकाश तसेच आदरणीय सन्माननीय अरविंदजी पाटील साहेब यांचं नक्कीच आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपलं हार्दिक स्वागत करतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, फटका फसलाय, गोलंदाज चेंडू खाली येतात आणि येथे मात्र झेल ड्रॉप होतोय. आता मात्र कुठेतरी सोना स्पोर्ट्स कुलगाव संघाला मात्र अभ्यास करावा लागणार आहे, कारण आपल्याकडून साध्या साध्या सोप्या सोप्या झेल मात्र इथे नक्की दिसत आहेत. अरविंदजी पाटील साहेबांना नक्की शुभागमन झालंय. खऱ्या अर्थाने दिलदार व्यक्तिमत्व, का दिलदार व्यक्तिमत्व असेल तर नक्कीच ज्यावेळी आमचं त्यांचं आयोजन होतं मी नक्कीच समालोचन तिथे होतो, मात्र खऱ्या अर्थाने समालोचकाची खातिरदारी चांगल्या प्रकारे नक्की त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. असा दिलदार व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धेत आपल्या इथे लाभले. त्यांचं नक्कीच मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड यांचं हार्दिक स्वागत करतोय. जो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो झेल नक्की दिसटला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं ते का त्याला चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. पुढचा बॉल सुरेख चेंडू आणि ते मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. मी अरविंदजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय आणि मी विजयजी काटकर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या सुभाष सरांचं यथोचित मानसन्मान इथे करायचंय. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मानसन्मान इथे करायचंय. पुढचा बॉल ऑन साइड ला उडवलाय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेला, सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. डीजे यथोचित मानसन्मान इथे केला जातोय. काटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचं यथोचित मानसन्मान इथे केला जातोय. आपण व्यासपीठावरती स्क्रीनवरती पाहू शकता. चला बॉलची लगेच पूर्तता करायची प्लीज विनंती असेल. चला नेक्स्ट मॅच मी दोन्ही संघांच्या नावांची उद्घोषणा करतो, अर्थात जे अनमोल क्लब कोपर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट चंद्रकांत स्पोर्ट्स येलवन जुगाई. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण इनिंग वेळे टॉस साठी रिपोर्टिंग करायचे प्लीज फास्ट. पुढचा बॉल सुरेख आणि इथे मात्र कोणती चुकी करत नाही मानसिंग. आणखीन एक गडी बाद. डीजे सुरेंद्र मात्र मैदानाच्या दाखल झाले. षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. 36 धावा फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक काय टीम मध्ये एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र 3. त्यामध्ये मात्र पंचांचा इशारा आलाय की धाव मात्र इथे शॉर्ट असेल. अशा मात्र 2च धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्येत मात्र 2 वर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 आकड्यावरती आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय त्या सोन्या स्पोर्ट्स कोलकाता संघाला. चला विनंती करतो मी पुन्हा एकदा जे हनुमान क्रिकेट क्लब कोपर्डे आणि चंद्रकांत स्पोर्ट्स येलवन जुगाई. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. तू तर देवा आपण डीजेला संधी ऐकू एक सुमधुर संगीत. धावसंख्या जाऊन
37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं लक्ष असणार आहे. स्कोर कार्ड मध्ये नक्कीच बदल झालाय. चला मी आमंत्रित करतोय कोपर्डे संघ आणि येलवन जुगाई. चला या टॉस साठी या प्लीज. मी आयोजक कमिटीला विनंती करतोय. पण फायनल डिसिजन 2 असेल ना. ओके मित्रांनो ऐका पहिल्या 2 धावानंतर तिसरी धावाने जेव्हा ओव्हर झाला तेव्हा मात्र रन घेतल्या. त्या शॉर्ट त्यामुळे 2 धावा आहेत. त्या 2 धावा आहेत मित्रांनो. आम्ही सुद्धा पाहिलंय मात्र पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होतो. राहुल प्लीज थोडं कॉपरेट करा. 2 धावा आहेत. ओके चला येलवन जुगाई आपण नाणेफेक जिंकत आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण तयार राहायचं आहे. तर धावसंख्या झाली ते अर्थात 38 आणि 39 धावांचं लक्ष आहे. आणि 39 लक्षाचा पाठला करताना प्रत्युत्तर त्यांना सलवणी मैदानाच्या दाखल होते. एका बाजूला राहुल आणि त्यासोबत अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय तुषार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. चला बॉल द्या ना प्लीज. बॉलची पूर्तता करा. आयोजन कमिटी आपण थोडं अलर्ट राहिले तर बरं होईल. प्लीज बॉल द्या ना. आपण बॉल द्या ना मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो आपण पाहतोय सामन्याचा चषक आपण पाहतोय. ट्रॉफी आपण पाहतोय. सौजन्य आम्हाला लाभले युवा नेते आदरणीय सन्माननीय विजयजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आपण या भव्य दिव्य आपण सामन्याच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं की प्रत्येक खेळाडूचं मात्र मनोबल वाढवणार. चला बॉलची पूर्तता करा प्लीज. दो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट सामन्याला होती सुरुवात. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अभिजित आणि 9 सेकंड वरती आपण पाहतोय राहुल. ही जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. 39 धावांचं लक्ष आहे. 3 षटकात अर्धा 18 चेंडू मध्ये 39 धावा बनवायचे आहेत. 13च्या सरासरी धावा करायच्या आहेत. केल्या जातील का पाहावं लागणार आहे. कारण गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय तुषार आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. सामन्याला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलला उडवलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. अभिजित मैदानाच्या बाहेर.
चला नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. हार्ड हिटर बक्कासूर अमित कावळे मैदानात दाखल होत आहेत. अजून दाखल झाले नाही तोवर मात्र इथे पारितोषिकाची मात्र सुरुवात झाली आहे. आपण पाहिजे संतोष यांच्याकडून जर ऑफर आले जर त्यांनी प्रत्येक षटकार लगावला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. कारण पहिल्या चेंडूमध्ये नक्कीच विकेट आली आहे. इथे मात्र तुषारचं मनोबल वाढलंय. पुढचा बॉल वाह वाह काय चेंडू हाताळलाय. पडल्यानंतर अधिकचा वेग धारण केलाय. थेट त्याचा वेध घेतलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन बंधूंची जोडी मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला राहुल, एका बाजूला अमित, एका बाजूला बडे मिया, एका बाजूला छोटे मिया. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आहे. थेट यष्टीचा वेध घेतलाय आणि इथे मात्र तिसरा बॉलला डॉट आलाय. आता मात्र तुषारसाठी नक्कीच ऑफर आली आहे. कोणती विकेट घ्या किती विकेट घ्या प्रत्येक विकेट 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आदरणीय सन्माननीय जयसिंगजी पाटील यांना नक्की शुभागमन झाले. प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य आदरणीय सन्माननीय जयसिंगजी पाटील साहेब यांना नक्की शुभागमन झाले. त्यात मी आयोजकांच्या वतीनं आपल्या या मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 मध्ये मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपल्या सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद सर आपण आलात. तसेच त्यांच्या समेत सचिनजी भारमळ त्यांचं नक्कीच सचिनजी भारमळ साहेब नक्कीच शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आपण इथे आनंद घ्यायचा आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 6 आकड्यावरती. 5 चेंडू 6 धावा. इथे मात्र पाहिलं गेलं तर इथे मात्र अमितच्या बॅट म्हणून इथे मात्र षटकार आलाय. पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतात आणि इथे मात्र काय घडलंय. कॅच सोडले की मॅच सोडली येणारे चेंडू सांगून जातील. कारण मित्रांनो ही कॅच किती महत्वाची आहे ना हे भोसलेवाडी संघाला माहिती आहे. कारण तो खेळाडू आहे नाव आहे अमित कांबळे बकासूर. एका षटकाकरिता आपण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 7 आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असणार आहे ते 12 बॉल 32 ची आवश्यकता आहे. 16च्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागणार आहेत. धावा केल्या जातील का हे मात्र पाहावं लागणार आहे. सांगी दुसरा आणि वैयक्तिक पडे घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय कृष्णा पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर पुन्हा एकदा आपण पाहतोय अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल कृष्णा यांचा पहिलाच बॉल लो फुलटो त्याला मात्र ऑन साइडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत. आणि इथे मात्र काय घडतंय चुका घडतायत मित्रांनो. या चुका नंतर मात्र अंगलट येतील की काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण जिथे मात्र 1 धाव होती ना तिथे मात्र या 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 ने भर होते. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागणार आहे आणि धावांचा वेग वाढवला जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण गोलंदाजी मागवरती कृष्णा पवार आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल भन्नाट चेंडू हाताळला गेलाय. परफेक्ट आपण पाहिलं तर यॉर्कर मध्ये चेंडू हाताळला गेला त्याला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र एक सिंगल आले. एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेचं मात्र समाधान मानावं लागेल अमित यांना. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले. स्ट्राईक मध्ये रोटेट झाले. आता मात्र छोटे बंधू ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. राहुल कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल
पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पाण्याखालून पाणबुडी ट्रॅव्हल व्हावी ना त्याच प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. येथे येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कोळगाव संघाचं टेन्शन वाढवतोय की काय आणि का वाढवू नये. कारण एका बाजूला कृष्णा पवार गोलंदाजी मागमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. एकच धाव आली आहे. पंचांचा इशारा आला. 1 स्वरूपा मात्र धाव आली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडूसाठी कृष्णा पाडे नक्कीच एक ऑफर आली आहे. पारितोषिक आले त्या अर्थात विजय भोसले यांच्याकडून. जर आपण विकेट घेतला तर त्या विकेटला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट घ्या आणि 1000 रुपये कमवा. ही नक्कीच चांगली ऑफर आहे आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे. नाव आहे विजयजी भोसले सर. पुढचा बॉल कमी अगाशी म्हणालो येणारा डॉट बॉल खऱ्या टेन्शन वाढवणार आहे आणि 17 आकड्यावरती आता मध्ये येणार चेंडू 6 आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 22 ची गरज आहे. मागील सामना पाहायला गेलं तर त्यामध्ये जो नक्कीच हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं तेव्हा मात्र ते डिफेन्स केलं होतं. तेव्हा मात्र आपल्याकडे 12 चेंडू होते. आता आपल्याकडे 6 चेंडू आहेत आणि आता मात्र भोसलेवाडी संघ हे 6 चेंडू मध्ये 22 धावा डिफेन्स करेल का हे मात्र पाहावं लागणार आहे. हो आपला 12 प्रतिनिधी आहे. त्याला प्रत्येक स्कोर आम्ही सांगतोय मित्रांनो. मित्रांनो तुमचे 2 12 प्रतिनिधी आहेत. 13 म्हणून 13वा तरी तुम्ही आक्षेप घेताय. पहिलाच बॉल आपण पाहतोय गोलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल मागील सामन्यात खऱ्या अर्थानं सामनावीर. आता मात्र त्यांच्याकडे या चेंडू नक्कीच सुपूर्द केला गेलाय. कारण मग अशी मागे जाऊन नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. आता मात्र नवी मॅच नवा ध्येय आहे. आता नवा ध्येय कसं साकार करणार कसं अचीव करणार हे पाहावं लागणार आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अच्छा काय फटका सजवलाय मित्रों. म्हणतात ना जो आज सपनों में है वो कल हकीकत में होगा. अगर मेहनत करोगे आज तो जो औकात में नहीं वो कल जेब में होगा. इथे मात्र मेहनत करावी लागणार आहे आणि मेहनत केली जाते. पुढचा बॉल आता मात्र चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाज नाव आहे दिनेश. येता येणारे 3 चेंडू आणि तब्बल 15 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 15 ची गरज आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र डॉट आलाय. आता मात्र कुठेतरी भोसलेवाडी संघाच्या ताब्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि का असू नये. काय कमबॅक केलाय. 39 धावा धावफलकावरती होत्या त्या धावा वाचवल्यात. आता मात्र सामना येऊन ठेपलाय कुठं. 2 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा समोरच्या दिशेला हा येतोय लेट पण थेट. चला बॉल द्या. बॉलची पूजा करा प्लीज.
आयोजन कमिटीला विनंती करतो वारंवार आपण आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांना मात्र सीमारेषेच्या लगत आपण उभं करायचंय, कारण चेंडू जेवढा मैदानाच्या आतमध्ये लवकर येईल ना तेवढं सामन्याला नक्कीच वेळ खूप कमी लागेल. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 1 आणि तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र एखादा चमत्कारच खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये आपल्याला वेगळी चित्र पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 9 धावा. आणि इथे मात्र सामना जिंकलाय भोसलेवाडी संघानं आणि इथे मात्र कोळगाव संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हारल्या संघाचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.